लेखकाचं मनोगत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन आहे, समाजातल्या एका गटाचं नाही. त्यामुळे संघ कोणाचा विरोधक नाही. जे संघाला विरोधक मानतात त्यांनाही संघ आपला विरोधक मानत नाही. कारण अशा प्रत्येक व्यक्तीशी योग्य प्रकारे संपर्क ठेवला तर एक ना एक दिवस तो संघाजवळ येईल असा आपला विश्वास आहे, तसा अनुभवही आहे. पण तरीही संघाला आपला प्रचार विभाग सुरू करावा लागला. कार्यकर्त्यांना समाचार समीक्षेचं प्रशिक्षण द्यावं लागलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण की समाजातले सर्वच घटक आपलेच असले तरी यातले अनेक घटक हिंदू समाज, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती नष्ट करण्याच्याच प्रयत्नात आहेत. ते प्रयत्न विविध स्तरांवरून होत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गुलाम असलेले लोक हा समाज दरिद्री व्हावा अशीच धोरणं आखत आहेत. आकंठ भ्रष्टाचारात बुडालेले राजकारणी, उद्योजक, व्यापारी, शासकीय अधिकारी यांनी संपूर्ण समाज पोखरून टाकला आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक चारित्र्याला पूर्ण हरताळ फासणं, अहिंदूंची टोकाची लांगुल चालनाची भूमिका घेणं म्हणजेच धर्मनिरपेक्षता असं समीकरण रूढ होत चाललं आहे. या गतिविधी तशाच चालू दिल्या तर आपल्या समाजाला काही भवितव्यच नाही. त्यामुळे संघ कार्यकर्ते विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून या असुरी प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करत आहेत. एका अर्थानं हे कलियुगातील महाभारत युद्ध आहे. सत्य व असत्याचा संघर्ष आहे. फक्त या युद्धात वापरली जाणारी शस्त्र ही लोकशाही रचनेतली शस्त्र आहेत. प्रचार, अपप्रचार, जनतेचं आणि प्रतिस्पर्ध्यांचं मन द्विधा होईल अशी अर्धवट किंवा पूर्ण खोटी बातमी प्रसृत करणं, चांगलं काम करणाऱ्यांनाही बदनाम करणं, आपल्या स्वार्थासाठी विशिष्ट राजकारण्यांचा प्रचंड उदोउदो करणं व त्यामुळे आगामी निवडणुकीत आपली मतपेढी पक्की करणं अशी संघविरोधकांची व्यूहरचना आहे. सरळ मार्गानं व्यक्तिनिर्माणाच्या कामात आपलं सर्व आयुष्य झोकून देणाऱ्या सामान्य स्वयंसेवकाला आपण बरं, आपली नोकरी व्यवसाय बरा असा विचार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला जे छापून येतं किंवा जे टीव्हीवर दिसतं ते खरं आहे असं वाटतं. चांगल्या कामावरचा, चांगल्या कार्यकर्त्यांवरचाही विश्वास उडून जातो. मग कुठलं सामाजिक काम करायचीही त्याला इच्छा उरत नाही. एका अर्थी हातात गांडीव धनुष्य असूनही गोंधळलेल्या व त्यामुळे युद्धापासून परावृत्त होणाऱ्या अर्जुनासारखी त्याची अवस्था होते. सत्तालोलुप कौरवांना हेच हवं असतं. हा गोंधळ निर्माण होऊ नये, सामान्य माणसाची किंवा कार्यकर्त्यांची वृत्तविश्लेषण करून खरं खोटं काय ते ठरवण्याची क्षमता वाढावी, हा समाचार समीक्षा कार्यक्रमाचा हेतू आहे. या विषयावर हे जे छोटं पुस्तक प्रस्तुत केलं आहे त्यामुळे छापून येणाऱ्या ओळींमधले अर्थ वाचण्याची दृष्टी स्वयंसेवकात यावी अशी अपेक्षा आहे. काही मोजक्याच घटनांची इथे चर्चा केली आहे. रोज अशा इतक्या घटना व इतक्या प्रकारे वृत्त विकृतीचे प्रकार समोर येत असतात की अशी आणखी 10-20 पुस्तकं लिहिली तरी ते सर्व विषय चर्चिले जाणार नाहीत. पण नेमकी विचाराची दृष्टी प्राप्त झाली की मोजकी उदाहरणं समोर असली तरी वृत्तविश्लेषण करता येऊ शकेल. त्याकरता ढिगभर उदाहरणांची गरज नाही असं मला वाटतं. या लिखाणात अनुभवी कार्यकर्त्यांकडून अधिक चांगलं मार्गदर्शन मिळावं व पुढच्या काळात अधिक व्यापक स्वरूपात हा विषय मांडता यावा असा मीही प्रयत्न करेन. Sample complete. Ready to continue?